नमस्कार, मी नम्रता पाटील रसोईमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज मी आपल्याला दाखवणार आहे मिक्स व्हेज भाजी कशी बनवायची ते. इथे मी तेल गरम करून घेतलं आहे. त्याच्यात टाकला आहे 2 तेजपत्ता, अर्धा चमचा मेथीचे दाणे, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा लसूण अद्रक पेस्ट मिक्स करून घ्यायचं आहे. तेलामध्ये परतून घ्यायचं आहे थोडंसं. 2 चिमटी टाकायचं आहे हिंग. आणि इथे मी एक मोठा कांदा आणि एक मोठा टॅमॅटो बारीक कापून घेतला आहे आणि दोन्ही एकत्र टाकायचे आहे त्याच्यामध्ये आणि चांगलं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. एक 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि इथे मी 1 वाटी मटार घेतले आहे. ते पण याच्यामध्ये टाकून चांगलं परतून घ्यायचे आहे. असे याच्यामध्येच परतले ना तेलामध्ये की छान मटार शिजतात लवकर. आणि 2 मिनिटं झाकण ठेवून द्यायचं आहे. हे बघा 2 मिनिटं झाले आहे आणि मटार, टॅमॅटो, कांदा अगदी छानपैकी परतून झाला आहे. आणि इथे मी घेतली आहे पाव चमचा हळद, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा धणा पावडर आणि 1.5 चमचा मी मसाला घेतला आहे. तिखट आपल्या आवडीप्रमाणे टाका आणि परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. तर भाज्या टाकून घेऊया. इथे मी घेतली आहे शेवग्याची शेंग, वांगी, बटाटा, फ्लावर आणि भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि चांगलं परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये. 2 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि इथे एक मी मोठा टॅमॅटो घेतला आहे आणि त्याच्या मोठ्या मोठ्या फोडी घेतल्या आहेत करून. ते खायला पण छान लागतो आणि दिसायला पण सुंदर दिसतो भाजी. आणि पाणी टाकायचं आहे. शिजण्यापुरतं पाणी टाकायचं आहे. आणखीन थोडंसं पाणी टाकायचं आहे. आणि ते चवीसाठी गूळ घालायचा आहे. खूप घालायचं नाही, अगदी थोडासा 1 चमचाभर. आणि भाजीला एकदम टेस्ट येते. आणि आपल्याला झाकण ठेवून एक 20 ते 25 मिनिटं लो फ्लेमवर शिजून द्यायचं आहे. हे बघा भाजी छान शिजली आहे. एकदम मस्त भाजी बनली आपली. म्हणजे थोडंसं अजून पाणी टाकायचं. आणि इथे मी थोडंसं खोबरं गॅसवर भाजून घेतलं. त्याच्यानंतर त्याचे तुकडे केले आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं आहे. आणि हे फक्त 2 चमचे घालायचं आहे, खूप खोबरं घालायचं नाही आहे. आणि मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. थोडीशी कोथिंबीर परत मिक्स करायचं आहे. आणि 1च चमचा तांदळाचं पीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. याने काय होणार, आपलं भाजीचं पाणी आहे ना ते सुटणार नाही. भाजी थोडीशी हलकीशी घट्ट होणार. आणि 2 मिनिटं झाकण ठेवून द्यायचं आहे. आपली भाजी मस्तपैकी तयार झाली आहे. अतिशय टेस्टी अशी भाजी बनते ही. तुम्ही नक्की बनवून बघा अशी भाजी. बघा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि जर भाजीचा व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.